संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठ परिसरात संपन्न होणार आहे। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती श्री CP राधाकृष्णन असतील, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील। या समारंभात 38,305 पदवीधारक आणि 238 पदविकाधारक विद्यार्थी पदवी आणि पदविका स्वीकारतील। 122 सुवर्ण, 22 रौप्य आणि 24 रोख पारितोषिके एकूण 168 गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना वितरित केली जातील। विशेषतः कुमारी हर्षाली हटवार, कुमारी निकिता देवचे आणि कुमारी उत्कर्षा वानरे यांनी सर्वाधिक सुवर्ण पदके पटकावली आहेत। यावर्षी 350 संशोधकांना आचार्य पदवी प्रदान केली जाणार आहे। विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या परिसरामध्ये 41व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहेत। आमच्याकरता, विद्यापीठाकरता आणि विद्यापीठ क्षेत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांकरता, महाविद्यालयांकरता अतिशय आनंदाची बाब म्हणजे या दीक्षांत समारंभाला आपल्या राज्याचे सन्माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय श्री CP राधाकृष्णन सर उपस्थित राहणार आहेत। तसेच अमरावतीकरांकरता दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीचे न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या दोन्ही अतिथींमुळे मला असं वाटतं की आपल्या दीक्षांत समारंभाची निश्चितपणे एक शोभा वाढणार आहे। या निमित्ताने मी सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांना तसेच संपूर्ण 5ही जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनाही आवाहन करतो की आपण निश्चितपणे या दीक्षांत समारंभाकरता उपस्थित राहून या दीक्षांत समारंभाचं एकंदर कुलपती महोदयांचं जे अभिभाषण होणार आहे आणि जस्टिस गवईंचं जे संबोधन होणार आहे त्याचा निश्चित लाभ घेऊन आपल्या पुढील वाटचालीकरता त्याचा निश्चितपणे आपण एक विचार करावा असं मी आपण सर्वांना आवाहन करतो। आणि या होणाऱ्या दीक्षांत समारंभांना निमित्त मी कुलगुरू म्हणून आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।